शिव ओम सच्चिदानंद शिव ओम सच्चिदानंद शिव ओम सच्चिदानंद शिव ओम सच्चिदानंद शिव ओम सर्वांनी हात वर करून वाजवा शिव ओम सच्चिदानंद 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 सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय महात्मा बसवेश्वर महाराज की जय मध्यगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय सद्गुरु बसवलिंग शिवाचार्य महाराज की सद्गुरु शिवानंद शिवाचार्य महाराज की जय संत शिरोमणी मन्मथस्वामी महाराज की जय वैराग्य निरक्क महादेवे माता की जय श्री शिवलिंगेश्वर भगवान की जय त्रैलोक्य संपदाल्लेख समल्लेखन विद्ये सच्चिदानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे नमः यामा उत्सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रपारः तां धर्मचारिणीं शम्भो प्रणमामि परं शिव वागर्थविव संपृक्तो वागर्थ प्रतिपत्ते जगतपितरौ वंदे पार्वती परमेश्वरौ त्रिकालवंदनीय प्रातस्मरणीय पूज्य गुरुवार यांचं स्मरण करून क्षेत्राधिपती श्री शिवलिंगेश्वर भगवान महाशिवरात्री यात्रा महोत्सव निमित्त अखंड शिवनाम सप्ताह या सप्ताहाचा सेवेचे प्रतिफळ आज प्रसादाच्या माध्यमातून लक्ष्मण महाराजजी यांच्या अमोघ संदेश आपल्यापर्यंत सेवेमध्ये तत्पर असलेले शिवभक्तपरायण शिवानंदजी महाराज एकनामी सदा प्रेमी त्याप्रमाणे सुंदर अशा हा प्रसाद सेवा या ठिकाणी त्यांनी केलेले आहे. आता 7 दिवस कसंही आपण शांत चित्तानं श्रवण करतो. 8व्या दिवशी अटुटी राहण्याचा काय कारण आहे? 8व्या दिवशी आठवण कोणाचं येते म्हटलं तर घरच्या लोकांची येते. खरं म्हणजे प्रसादाचं आठवण पाहिजे. भागंबागी 8 दिवस पडू नो महाराज, अजून किती दिवस पडावं इथं, म्हणून या ठिकाणी गोंधळ माजते. आता जायचा घाई आहे. तुमच्या घाईमध्ये मी बी घाईघाई करूनच 2 गोष्टी बोलतो, जास्त काही घेत नाही. लक्षात आलं का? आमचे गंगापूरचे माता निघत होते जात होते. मी म्हटलं झालं आमचं बी थोडं 2 गोष्टी आहे का. म्हणून अशक्य जे गोष्टी आहे जीवनात ज्या वेळे लाभ हा आपल्याला होत असते ते सोडून आपण पलीकडे जाऊ नये. प्रसादाची थोरी महिमा असे श्रेष्ठ महाराज. ज्या वेळे थोरी आणि भारी ऐकून सुद्धा पळून जातो म्हणलं तर आता काय सांगा तुम्ही सांगा. ज्या वेळे थोर आणि भारी भेटत असेल त्यावेळे आम्ही तिथं थांबत नसेल, आमच्या एवढा अज्ञानी कोणीच नाही. म्हणून सुज्ञानी आहात म्हणून या ठिकाणी तुम्ही बसून आहात, अज्ञानी आहेत म्हणून हिंडू लागले तिकडे इकडे. ज्यांना प्रसादाचा महत्त्व माहिती आहे त्यांनी इकडे तिकडे कशाला भटकते, हिंडणार नाही.
क्षीर सिंधू तेरी चातकाची राणे तगी तरी निघाविणे एक टक्क डोळ्या लावून बसतो, कान लावून बसतो, ध्यान लावून बसतो, तो व्यक्तीलाच प्रसाद भेटतो, सगळ्यांना भेटत नाही. अशा प्रकारच्या प्रसाद एकच गोष्ट माझा लक्षात येते. अण्ण बसवण्ण म्हणतात, बयसी बंदद्दु अंगभोगा बयसदे बंदद्दु लिंगभोगा. बघा, बयसी बंदद्दु अंगभोगा. लक्षात आलं का तुम्हाला? बयसी बंदद्दु, ज्यावेळी तुम्ही ऑर्डर करून सगळं व्यवस्था करून घेत असेल, ऑर्डर करून तुम्ही व्यवस्था करून घेत असेल, ते शरीराचा भोग आहे. तुम्ही कुठल्या प्रकारच्या अपेक्षा केला नाही, परंतु तुमच्या समोर ते प्रत्यक्ष उभा असते, ते देवाचा प्रसाद, त्याला म्हणतात प्रसाद. तुम्ही अपेक्षा केला नाही तरी सुद्धा व्यवस्था होत राहतो. तसं हे अखंड शिवनाम सप्ताह आम्ही या पद्धतीनं करावं, या पद्धतीनं करावं, या पद्धतीनं करावं म्हणून कधी अपेक्षा आम्ही प्रतिवर्षी जे आपण आयोजन करणार होतो त्या पद्धतीनंच आपण या ठिकाणी केलेले आहेत. मंगल सांगवीच्या मंडळीला मी म्हटले नाही की यावर्षी सुवर्ण महोत्सव आहे, थोडं विशेष लुगडं घेऊन ये, विशेष मेकअप करून घे, असं मी कधी बोललेले नाही. आणि या आपल्या कार्यक्रमामध्ये 2-2 गुरुवर्यांचा काय मी आमंत्रण दिला नाही, त्यांना बोलून घेतला नाही, हे ऑटोमॅटिक भेटलं. ते बी मूळ स्थानी शिवलिंगेश्वर मठ ज्या ठिकाणी मूळ होत्या, ज्या ठिकाणी वास्तव्य होतं, नंतर औरंग बादशाह या ठिकाणी आल्यानंतर जे ते बी पवाड पुरुष होते म्हणे. येता वेळेस वाघावर बसून येत होते म्हणे, वाघावर. त्यावेळे शिष्य सांगितलं, तुमच्या भेटीसाठी तो संत वाघावर बसून येत आहे. त्यावेळे शिवलिंगेश्वर म्हणाले, आमच्याकडं काय गाडी नाही, घोडा नाही, काय नाही, आम्ही साधा भोळा माणूस, आपल्याजवळ वाहनच नाही. म्हटलं तर काय करूया? मठाला आदेश दिलं, हे मठ त्यांच्या भेटीसाठी मठच घेऊन जाऊ म्हणून गावात असलेले मठ इथंपर्यंत आले. मला वाटत होतं अजून थोडं दूर गेलेलं बरं होतं, परंतु लवकर भेट झाली त्यांच्या, इथंच भेट झाली. आता गावामध्ये तो प्रवेश करणार होता, अजून दूर होतं गाव, आता इथंपर्यंत पोहोचले. त्यावेळे वाघावर असलेले जो औरंगजेबचा काळ, शिवाजी महाराजांचा काळ, तुकोबारायांचा काळ, त्या काळामध्ये संतांचं नावसुद्धा औरंगजेब होतं आणि राजा बी सुद्धा औरंगजेब होतं. आणि त्या राजांच्या सत्ता असल्यामुळं निर्जीव वस्तूवर, जड वस्तूवर ज्यावेळी तुम्ही वाहन करून येत आहात, म्हटलं आमच्यापेक्षा एक पाऊल तुमचं पुढे आहे. त्याकरता माझ्या राजाला मी बोलतो, तुमच्या या नावानं शिवलिंग देव या नावाने या मठ, या जागा, हे अवतीभोवती असलेले शेत गिफ्ट देऊन टाकले. कोणाला? शिवलिंगेश्वराच्या नावानं गिफ्ट देऊन टाकले. प्रतिवर्ष यात्रा महोत्सव या ठिकाणी होत असावं
आणि आमच्या आणि तुमच्या भेट झालेले निशाणी तुमच्या मठाकडून एक हिरवा झेंडा फक्त माझा ठिकाणी लावा म्हणून इथं या ठिकाणी हिरवा झेंडा लावतो. कधी अपेक्षा काय केलं नाही, मस्जिद बांधा म्हणून म्हटले नाही, परंतु फक्त एक निशाणी लिहून ठेवा. लोकांना आदर्श हे कळायला पाहिजे की मुस्लिम समाजाचाही भक्तगण शिवलिंगेश्वराला सेवा करणारे आहे म्हणून त्यांच्या लक्षात. हैदर साहेब नितांत निष्ठा सेवा करणारा हैदर, कारण गरीब माणूस आहे, कुठल्या प्रकारच्या पैशाचा अपेक्षा न करता लाकडाचा व्यवस्था, इथं सगळं अवतीभोवती होत असलेले व्यवस्था, प्रत्येक व्यवस्थामध्ये त्यांच्या हातभार आहे. मी कोणालाही हॅलो म्हणून फोन करत नाही. मी प्रत्येकाला कोणाला बोलायचं असलं तर मात्र ओम नमः शिवाय म्हणतो, आणि तेवढंच 50 काल आला तर 50 वेळ ओम नमः शिवाय होऊन जाते. न बोलता जप घडत राहते म्हणून ओम नमः शिवाय. तर हैदर साहेब बी मी म्हणायच्या अगोदरच तो म्हणतो ओम नमः शिवाय अप्पाजी बोला, क्या बोलना है बोलो. म्हणजे एवढा एक रूप होऊन सेवा करणारे भाविक भक्त या ठिकाणी असल्या कारणानं आता शिवानंदजी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी प्रसाद कोणाला प्राप्त होत आहे म्हटलं, तन मन धन अर्पण करणारा व्यक्तींच्या या ठिकाणी त्यांच्या जीवनामध्ये प्रसाद लाभान्वित होत असतो. त्याप्रमाणे या ठिकाणी हिंदू मुस्लिम समाज एकता पाहण्यासाठी भेटमोगराला जातात, तमलूरला येतात, त्या डोंगरावर जातात. जवळजवळ 365 शिवलिंगेश्वराच्या मंदिर आहे, 365. आणि 365चा ठिकाणी प्रत्येक ठिकाणी हिंदू मुसलमान एकता असलेले आम्ही पाहतो. गुलबर्गाला तुम्ही जाऊन बघा, माझं अनुष्ठान झाले परवा. सावळगी शिवलिंगेश्वर आहे, जे पल्लक्की घेतात ना त्या महाराजांना उचलून, त्यावेळी मुस्लिम समाजाच्या बंधू लोक पल्लक्की उचलून ते गावामध्ये हिंडत राहतात. मुस्लिम परिवार अजून बी ते परंपरा चालू आहे. त्याप्रमाणे तुम्हाला सांगत होतो, कुठल्या प्रकारच्या अपेक्षा न करता ज्यावेळी आपल्या समोर ते उभा असते म्हटलं तर हे कोणाचा प्रसाद आहे? शिवलिंगाचा प्रसाद आहे. तेवढंच नाही, पूर्वी निजवून आपण काय करतो, एक पार्वती सजावट करायचं, शंकराचा सजावट करायचा, कोणाला पोराला उभा करायचा, हे सगळं आपलं नियोजन पूर्वी असते. कुठल्या प्रकारचं आम्ही नियोजन लावलेले नाही. ज्या पद्धतीने वीरभद्र नंदी कैलाशमध्ये परेशान होते आजच्या दिवशी, कशासाठी? कैलासमध्ये परेशान, तिथं नंदी दिसत नाही, हे गणपती दिसत नाही, पार्वती दिसत नाही, अजून कोण आहे होते सोबत, कार्तिक दिसत नाही. हे कुठं गेले म्हणून हुडकून काढले, तिथून फोन लावले मला कैलासातून. हॅलो ओम नमः शिवाय महाराज जी, बोलो वीरभद्र जी, क्या हुआ? वो हमारा भगवान शंकर भोलेनाथ पार्वती के साथ बच्चों के साथ आ गए क्या मठ में? वो आ गए, नीचे उतर के आ गए, आप उधर ढूंढने का जरूरत नहीं, आप भी भाग के इधर आ जाओ बोल के बोला. मैं सांगायचं म्हणजे ज्यावेळे आपला इच्छा नसताना सुद्धा व्यवस्था त्या ठिकाणी होत असेल, त्याला म्हणावं लिंगभोग. आमच्या इच्छाना ज्यावेळी आम्ही निर्माण करतो ते अंगभोग, म्हणजे लिंगाचा इच्छा आहे, शिवाचा इच्छा आहे. या ठिकाणी सुवर्ण महोत्सव, महाराज तर हालचल नाही, माझा मी करून घ्यावं म्हणून देवाने सगळं व्यवस्था या ठिकाणी करून घेतलेल्या आहे. तर सुंदर रीतीनं आपल्या गंगापूरच्या माताजी
एक दिवस राहण्यासाठी आले होते. हे तुमचं वैभव बघून त्यांनी म्हटलं प्रसाद घेऊनच जाऊया इथून. म्हणून सर्व माता या ठिकाणी त्यांच्या उपस्थिती लाभलेले आहे. व तसेच आपले मंगल सांगवीचे आपला कार्यक्रम मंगलमय दिसण्यासाठी मंगल सांगवीचे भक्त मंडळी ज्यावेळी तमलोरमध्ये प्रवेश करतात आपोआप मंगलमय वातावरण त्या ठिकाणी निर्माण होत. म्हणून मंगल सांगवीमध्ये सुद्धा आम्ही एक गोष्ट व्यक्त केलेली आहे. मंगल हा शब्द काय आहे आणि हे शब्दाचा समाधान कधी होतो. विपश्यनामध्ये म्हणतात, विपश्यना ज्यावेळी आपण बसतो ध्यानाला त्यावेळेला म्हणायला लावतात. काय म्हणायला लावतात? तिथं बी म्हटलं आता इथं बी म्हणतो. एक दोन ववीच सबका मंगल सबका मंगल सबका मंगल होई रे तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल होई रे. जिस पिता ने जन्म दिया है उसका मंगल होई रे. जिस माता ने पाला पोषा उसका मंगल होई रे. सबका मंगल सबका मंगल सबका मंगल होई रे. कारण जो व्यक्ती सर्वांच्या कल्याणासाठी अपेक्षा करतो पहिला त्याचाच कल्याण होतो नंतर बाकीचं होतं. ज्यांनी स्वतःसाठी मंगल विचार करतो त्यांच्या मंगल होते न होते काही सांगता येत नाही. म्हणून मन्मथ माऊली काय मागितलं? हॅलो हॅलो. होवो सर्वत्र साचार हाची प्रसाद आवडी. म्हणजे हे प्रसाद सर्वांचं कल्याण होण्यासाठी अपेक्षा ज्यावेळी आपण करणार आहे त्यावेळी त्या व्यक्तीला प्रसाद भेटणार आहे. अशा प्रकारच्या शुद्ध प्रसाद सिद्ध प्रसाद प्रसिद्ध प्रसाद 3 प्रकारचे प्रसाद आहे. शुद्ध प्रसाद ज्यावेळी तुमच्या घरातून अन्न वस्त्र काही तुम्ही आणून या ठिकाणी अर्पण करणार आहे ते शुद्ध होऊन जाते. ज्यावेळी स्वयंपाक तयार झाल्यानंतर ज्यावेळी आपण अर्पण करतो अर्पण केल्यानंतर शुद्ध होऊन जाते. ज्यावेळे सर्व भक्त मंडळींना प्रसाद वाटप करून त्यांनी प्रसाद घेत असलेले डोळा भरून पाहत असेल मन भरून आनंद तुम्हाला वाटत असेल त्या व्यक्तीला प्रसिद्ध प्रसाद भेटते. म्हणून काही भक्तांना या ठिकाणी प्रसिद्ध प्रसाद भेटलेले आहे. ज्यांनी तन अर्पण केला त्यांना प्रसाद भेटला, ज्यांनी मन अर्पण केला त्यांना प्रसाद भेटला, ज्यांनी धन अर्पण केला. तुम्ही सर्वांनी या ठिकाणी सेवा केलात म्हणून या भजन मंडळी या ठिकाणी येऊन उभा आहेत म्हणून या ठिकाणी कार्यक्रमाच्या शोभा वाढू शकला आणि तुम्ही सर्व मंडळी या ठिकाणी येऊन बसून ऐकत आहात म्हणून या ठिकाणी शोभा दिसू शकलं. तर अनेक गोष्टी या ठिकाणी आम्ही पाहत आहोत आणि त्रिवेणी संगम 3 गुरुवर्यांचं या गावामध्ये शोभायात्रा त्या ठिकाणी आम्ही साजरी केलोत. आणि ते बघा जाऊर जे जाऊर आहे ना जाऊरला त्यांच्या प्रवचन आणि कीर्तन आहे, त्यांच्या बी यात्रा आहे. तिथं यात्रा स्वतःच्या गावाच्या यात्रा सोडून तो महाराज सगळं विसरून शांत त्या सिंहासनावर आरामशीर बसले रथामध्ये. ते महाराज विठ्ठल महाराज म्हणत होते महाराजजी एवढा कस काही शांत झालात तुम्ही?
मला काय कळत नहीं, ये लोगों को छोड़ के दिल नहीं कहता है कि जाने के लिए। आपका बड़ा कार्यक्रम गांव में है, इसलिए जल्दी जाना है, देखेंगे बाद में देखेंगे। बघा, ज्या ठिकाणी शुद्ध भक्ती, शुद्ध प्रेम, शुद्ध भाव, ज्या ठिकाणी सद्गुरु माऊली पाहत राहतात, त्या ठिकाणी त्यांचा वास असते। म्हणून तेवढा जगद्गुरूचा पदवी प्राप्त करून घेऊन सुद्धा 1008 जुना आखाडा जगद्गुरू आहे। 18 देशामध्ये त्यांच्या मठ स्थान आहे। दिल्लीमध्ये 100 कोटीचा मठ आहे, 100 कोटीचा। मला दिल्लीला बराच वेळ बोलविले, परंतु मला जाणं झालं नाही। 40 किलोमीटरचं अंतर होतं, मी दिल्लीला गेलो होतो, परंतु 40 किलोमीटर अंतर होतं, परंतु एरोप्लेनचं तिकीट काढल्यामुळं मी नंतर म्हटलं गुरुजी बाद में आएंगे, कभी भी आना गुरुजी, लेकिन इधर मैं जा रहा हूँ बोल के किसी को भी मत बोलना, आराम से आके कितना दिन रहना है यहाँ पे रहो, आराम से जाओ बोल। बघा, तेवढा मोठा पॅरिसमध्ये, जर्मनमध्ये, अमेरिकामध्ये, सगळ्याचं नाव तुम्हाला माहिती नाही, परंतु माहिती असून सुद्धा तुम्ही पाहिलेले नाही। तर तेवढा जगद्गुरू त्या मठाला येऊन त्या भूमीला डोकं लावून आमचं दर्शन घेवलेले म्हटलं तर किती महान आहे ते। कंड भक्तरिगे काही मुगिवातने भक्ता। मी म्हटलं हे कसं आहे? नहीं नहीं गुरुजी, मेरा स्थान है, इस मिट्टी में इतना पावर है। सद्गुरु बसवलिंग शिवाचार्य गुरुजी यहाँ पे जो फिरे सो भूमि है, उनका पदस्पर्श हुआ सा भूमि है, इसलिए इसको मस्तक लगाना ही पड़ता है बोल के बोले। मी बसून तेच विचार करत होतो। बघा, तेवढा पदवीवर पोहोचलेले गुरुजी काय म्हणतात, हम बड़े जगत गुरु बन गए तो क्या हुआ, लेकिन हमारा गुरुजी आप है बोले। बघा, एवढा नम्रता जगद्गुरु जवळ आम्हाला पाहायला भेटलं आणि एवढा लोकांना त्यांनी दर्शन देऊन गेलं। तर सांगायचं म्हणजे मी तिकडचा विचार घेऊन बसलो तर 2 घंटा पुरत नाही, परंतु तेवढा आमच्याजवळ वेळ नाही। तरी सुद्धा आपल्या सर्व मलकापूरचे भजन मंडळ इतकं सुंदर साथ दिले। जोपर्यंत मलकापूरच्या मंडळी आमच्या अखंड शिवनाम सप्ताहामध्ये येऊन सहभागी होत असेल तर दरवर्ष कीर्तन होतील, नाहीतर शिवकथाच होतील। तुम्ही उभा राहिला तरच या ठिकाणी कीर्तन सोहळा या ठिकाणी होणार आहे। अर्धा गाव या ठिकाणी दररोज येऊन कीर्तन ऐकणारे आणि या ठिकाणी उभा राहून चाली म्हणतात की काय म्हणतात, कीर्तनकारला साथ देणारे अनेक भाविक मलकापूर भक्ती भरपूर एवढा सुंदर नितांत सेवा त्यांनी सुद्धा या ठिकाणी केलेले आहेत। माधवरावजी, मी ओळखलं नाही माधवरावला, मी म्हणलं हे कोण आहे विचार करत होतो। कोणीतरी मी म्हटलं आप्पा हे कोण आहे, ओळखल्या का? नाही हो, ओळखले नाही। हे मंटकीचे माधवराव म्हणले। कैकडी झाले होते का? पिना फुगा विकले की नाही? भरपूर विकले, आमचा कमांडोलो भरले। आणि आमचे ह्याचा नतनी हरवले होते ते, हे बाईचं मंगल सांगवीच्या बाईचं नतनी हरवले। परंतु हरपलेले नतनीचा विचार करून बरेचसे लोक भरून मदत केले, नतनी येण्यासारखा पैसा आम्हाला पोहोचले।
नो टेन्शन नो प्रॉब्लेम. हा, गाळ होत राहू दे, आम्हाला अजून भेटत राहू दे. एवढं सर्वांच्या मन भरण्यासारखा या ठिकाणी तो कार्यक्रम आयोजित केलेत. पण अजून त्यांना या ठिकाणी म्हणून दाखवायचं होतं, परंतु शिवानंदजीचा या ठिकाणी कीर्तनाचा वेळ होत असल्यामुळं लवकरात लवकर भागमभागी करून या ठिकाणी आम्ही येऊन पोहोचलो. आणि या कार्यक्रमासाठी मेन कार्य म्हणजे या ठिकाणी प्रसाद तयार करून या ठिकाणी प्रसादाचा वाटप करणं फार मोठं गोष्ट आहे. त्याकरता प्रसाद तयार करणारे मंटगीचे, नरंगलचे, मेदनकल्लूरचे, अजून तमलूरचे, अजून सांगवीचे, मलकापूरचे, शळगावचे, नंदूरचे, आलूरचे, अजून उरलेले गावचे, हा हां अवतीभोवती असलेले सर्व गावच्या भक्त मंडळी या ठिकाणी भरून भरून तुम्ही सेवा केलात म्हणून या ठिकाणी आम्ही आनंद लुटू शकलो. आणि किती ऐकलं तरीसुद्धा आम्हाला तृप्त होत नाही. 7 दिवस कंटिन्यूमध्ये कीर्तन संपल्यानंतर आमचं प्रवचन होत होतं. व तसेच आमचे हनुमंतरावजी पाटील साहेब, गंगाराम पाटील, मोठ्या महाराजांचा फार सेवा करणारा, पोथी पुराण वाचणारे गंगाराम पाटील होते. त्यांच्या सुपुत्र, त्यांच्या परंपरा, त्यांच्या आचार विचाराच्या परंपरा जोपासून यांनी सुद्धा पोथी वाचतात, पुराण पोथी सांगतात. आणि त्यांनी फक्त बोलाबोली नसून प्रतिवर्ष या कार्यक्रमासाठी 5,000 रुपये या ठिकाणी अर्पण करत आहे. तर हनुमंतराव पाटील शळगावकर त्यांनाही सुद्धा जोरदार अजून एकदा टाळी वाजवा. व तसेच आपले इरवंतरावजी खंदारे, त्यांच्या सुपुत्र सुधाकरजी, संपूर्ण टोटल जिम्मेदारी या मंगल कार्यालयाचा त्यांच्या डोक्यावर मी सोपविलेले आहे. देखभाल करणाऱ्यांच्या थोडा अपुरा असल्या कारणाला मी म्हटलं, आप्पा माझं बी काम चालू आहे, तुझं बी काम चालू आहे, आमचं बी काम चालू आहे, दोनों काम तुम्हाला बघावं लागेल. गुरुचं मठ बी बघावं लागेल, तुमचं स्वतःचं घर बी बघावं लागेल. असा निष्ठेनं सेवा करणारे सुधाकरजी प्रतिवर्ष 10-11 हजार रुपये आपल्या मन्मथस्वामीला जाता वेळेस पॉम्पलेटचा सुविधा प्रतिवर्ष त्यांनी करत आहे. त्यांच्यासाठी जोरदार एकदा टाळी वाजवा. जे काही सेवा करणारे भक्तगण आहेत भरपूर आहे. सगळ्याचं नाव या ठिकाणी घेत बसलं तर आपल्याला वेळ अपुरा पडतो, म्हणून कोणाचं नाव या ठिकाणी मी न घेता त्या सर्वांना गुरुमाऊलीचा कृपा आशीर्वाद. व तसेच आपल्या या स्वयंपाक करणं किती तेवढंच कष्ट आहे, तेवढंच कष्ट ते स्वयंपाक करून भांड्याला स्वच्छ करण्यासाठी भयानक कष्ट लागते. या कष्ट मोहनरावजी विभूते परिवार प्रतिवर्ष कुठल्याही कार्यक्रम असेल तर माता मंडळीला घेऊन येऊन स्वच्छ करण्याचं काम त्या ठिकाणी करत आहे. त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. अजून काही आठवण माझ्याजवळ येत नाही. कोणी आठवण काढून दिला असेल तर पुढच्या शिवरात्रीला बोलतो. नो टेन्शन नो प्रॉब्लेम. त्याकरता इथंपर्यंत येऊन शिवानंद आडनाव काय आहे का, दाबशेटकर, काही दिवसापूर्वी त्यांच्या आम्हाला ओळख झाला होता. ते आले होते, पहिले एकदा बोलून दाखवलं तुम्हाला. आता ओळख असलेले व्यक्तीला जे स्थान कोणीही देतात, अनवळखीच्या लोकांना स्थान कोणी देत नाही. परंतु एकमेव महाराज आहे तमलूरच्या महाराज, अनवळखीच्या लोकाला सुद्धा त्या ठिकाणी स्थान भेटते. कपिलाधारला आले होते, आपण मला ओळख नव्हतं, ते कीर्तनकार असलेले बी मला बी ते माहिती नव्हतं. आप्पाजी मी इथं 1-2 दिवस राहण्यासाठी आलो, परंतु या ठिकाणी व्यवस्था होईल का? मी म्हटलं 2 दिवस कशाला, तुम्ही हमेशा श्रावण मास संपेपर्यंत तुम्ही राहू शकता, आनंदानं राहा म्हटले. तदनंतर आमच्या लक्षात आलं की हे कीर्तनकार आहे, सुंदर कीर्तन करतात असं म्हणून सुद्धा लक्षात आलं.
आणि 1-2 दिवसासाठी राहण्यासाठी आज्ञे घेतले होते. नंतर यांच्या वाट बघून बायको ह्याला भेटण्यासाठी आली. आमचा पतिदेव तिकडी कसं काय म्हणून 15 दिवस राहिलेत. नंतर बायकोला सांगितले पत्नीला, आता मी येणार नाही, मी महाराजाजवळच राहणार आहे. बघा, अशा प्रकारच्या प्रेम ज्यावेळी आम्हाला भेटत राहते त्यावेळी त्या व्यक्तीला सोडून आपल्याला जाऊ वाटत नाही. त्याकरता अशा प्रकारचा प्रेम माय ऐकून या सगळे. तुम्ही एवढा प्रेम द्या तुमच्या पतिदेवाला. किती रात्री अपरात्री झाला तरी सुद्धा कुठं बी त्याचा मुक्काम होत नाही, तुमच्याकडंच धावून तो येतो. तेवढा प्रेम भेटायला पाहिजे. कुठंही त्याला अन्न गोड लागत नाही, कुठंही कोणी बोललेले गोड वाढत नाही, लागत नाही, परंतु घरला गेल्याशिवाय त्याला समाधान होत नाही. असा वागू नका. त्याला वाटता कामा नये घर सोडून कधी पळून जाऊ म्हणून त्याला असं वाटू नये. आणि हे बी भूप तसं राहावं की थोडं. ह्यानं बी झुलत आलं तर त्याने काय करणार आहे? याचा बी झुलत येणं बंद व्हावा. कुठल्या प्रकारचं व्यसन बी राहू नये. तर सतीपतीगळुंदाद भक्ती हितवप्पुदु शिवंगे. तर एवढा शुद्ध अंतःकरणानं प्रेम करणारे पत्नी शिवानंदजी यांच्या जीवनामध्ये माथा आढळलेले आहे. त्या प्रकारे तुम्हा सगळ्यांच्या जीवनामध्ये ते प्रेम तुम्हाला पाहिजे असेल तर शुद्ध प्रेम तुम्ही देत जा आणि ते प्रेम तुम्हाला मिळत राहते. एवढा अपेक्षा व्यक्त करतो. अजून पुढला जो कार्य आहे, अनेक भाविक भक्त या ठिकाणी सेवा केलेले आहेत आणि दर्शन घेणारे दर्शन घेतील, प्रसाद घेणारे प्रसाद घेतील. तिकडे पहिलाच प्रसाद सुरुवात केलेले आहे, गोंधळ होऊ नये म्हणून. त्याकरता सर्व भाविकांनी प्रसाद ग्रहण करून आपला जीवन कृतार्थ करून घ्या, एवढा अपेक्षा व्यक्त करतो. हां ऐकतो. अच्छा युरी गी माधुर माड्या का. अजून एक महत्त्वाचा सूचना सांगतो. बरेचशे ठिकाणी बोललो परंतु तंबलूरमध्येच बोलला नाही, तरीसुद्धा मला आठवण नाही. शुद्ध गाईचं शेणापासून बनलेले गणपती तयार करू लागलो आम्ही. गणेश मूर्ती, शेणाच्या गणपती आणि प्युअर गणपती. आणि त्या गणेशाला 11 दिवस पूजा करून, आम्हाला इथं नदी जवळ आहे, आम्हाला काय वाटत नाही. काय ठिकाणी नदी नाही, काय नाही, घटार येतं. आणि 11 दिवस पूजा करून त्या घटारमध्ये गणपतीला फेकून टाकून येऊ लागलेत. त्याकरता हे अवस्था आम्ही डोळ्यांना पाहिलं, हे विचार केलो. हे प्रक्रिया बंद करण्याकरता आम्ही काय केलं, शेणाचा गणपती तयार केलो. आणि त्या गणपतीच्या सोबत एक कुंडल देऊ लागलो. त्या फुलाचा झाडाचा, त्याला काय म्हणतात, कुंडल, हां कुंडी देऊ लागलो. त्याच्यामध्ये एक फुलाचा झाड केसात त्यांना आम्ही गणपती सोबत देऊ लागलो. 11 दिवस त्या गणेशाच्या पूजा करून त्या फुलाच्या कुंडीमध्ये गणपतीला ठेवायचा आणि नंतर ते गणपतीवर पाणी घालत राहायचं. आणि गणपती थोडं 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 पगळत जातो आणि त्या झाडामध्ये शिरतो. आणि झाड सुटीत झाड होते, नंतर फूल निघतात आणि गणपतीच्या नावानं पुढच्या वेळेला येणाऱ्या गणपतीला ते फूल तिथं चढत राहायचं. आणि हे गणपती किती मोठा पाहिजे तेवढा मोठा तुम्हाला गणपती मिळणार आहे, परंतु ऑर्डर करावं लागतं. हे गणपती कुठं तयार होऊ लागले म्हटलं तर कामधेनू गोशाला बिदरमध्ये होऊ लागलेले आहेत. आणि सुपारी एवढा शेण बी सुद्धा ते वाया जाऊ देत नाही, एवढा महत्त्व ते शेणाची त्यांनी करतात. आणि त्या घाणसुद्धा खाऊ देत नाही त्या गाईला. आणि पुरा 14 एकर जमिनीमध्येच ते खातात आणि तिथंच ते राहतात. तदनंतर त्याच्यापासून धूपसुद्धा तयार करतो. मी कधीही अगरबत्ती लावत नाही, कारण त्या अगरबत्तीपासून कॅन्सर होण्याचा शक्यता असते. आणि केमिकलचा अगरबत्ती असल्यामुळं आम्ही ते वापरत नाही. मी बराच दिवस, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मी
पहिला अगरबत्ती फेकून टाका म्हणतो मी तर. भयानक खतरनाक केमिकल आहे. हे विचार करून आम्ही शुद्ध धूप तयार करू लागलो. आणि कोणाला धूप पाहिजे असेल तर मेडिकलमध्ये धूप मिळतात. आणि शुद्ध गाईचं विभूतीसुद्धा तयार करू लागलो. ते शुद्ध विभूती. आणि कोणाला विभूती शुद्ध पाहिजे असेल तर गाईचा शुद्ध विभूती, वजन असलेली विभूती घेऊ नका, जे हलकं तुम्हाला वाटते आणि ते विभूती तुम्ही घेऊ शकता. आणि तेवढंच नाही, धूप विभूती पंचगव्यापासून तयार झालेले काही औषधसुद्धा त्या गाईच्या गौत्रापासून, दुधापासून, तुपापासून त्या ठिकाणी तयार होऊ लागले. तर हे लक्षात घ्या. आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये या गणपती तयार व्हायचा नंबर तुम्हाला देतात. 20 रुपयेपासून 1000-1100 पर्यंत गणपती तुम्हाला खरेदी मिळते. परंतु तुम्हाला ऑर्डर करावं लागते, बुकिंग करावं लागते. बुकिंग केल्याशिवाय मिळत नाही. गेल्या वर्षी 5000 गणपती बीदरमध्ये दिलो, 5000 गणपती. तर हे सूचना तुम्हाला देतो. आणि या ठिकाणी जे या प्रसंगी रक्तदान कोणाला करायचं असेल तर रक्तदान शिबिर या ठिकाणी कुठं बसविले, बाजूला रक्तदान शिबिर आहे. आणि त्या ठिकाणी रक्तदान शिबिरमध्ये तुम्ही नाव नोंद करा. आणि बिमारी नसेल तर त्या ठिकाणी रक्तदान करा. दुसरी गोष्ट, आपले दापशेटकरजी सांगितल्याप्रमाणे इथं समोर एक मोठा मंगल कार्यालय, या ठिकाणी आम्ही अनुभव मंडप तयार करू लागलो. त्या कार्याला बरेचसे काही भक्तांच्या हातभार लागलेले आहे. व तसेच आत्ता माझ्या हातामध्ये सुप्रिया मंगल सांघवी यांच्याकडून 50,000 रुपये त्या मंगल कार्यासाठी मंगल सांघवीचे मंगल दीदी सुप्रिया माता या ठिकाणी आम्हाला पैसे अर्पण केलेले आहेत. व तसेच 100 पोती सिमेंट, 200 पोती काहीतरी सिमेंट आपले बिद्राळीचे पाटील साहेब त्या ठिकाणी संकल्प केलेले आहेत. व तसेच आता बोलले ते बालाजीराव गिरगावकर, गिरगावला बी मठ आहे. तिथं एक मुलगी माझ्याकडे 12 अमावासी फिरले. इथं ते गेले का तिने, तर 12 अमावासी फिरलेत. डॉक्टर सांगितले की या ठिकाणी ह्याचा इलाज होत नाही, मेंटल हॉस्पिटलला घेऊन जा असं म्हणून त्याला मार्गदर्शन केले होते. तर गेल्या 1 महिन्याच्या पूर्वी गुरमावली गिरगावपर्यंत, कसेही तुम्ही पूर्णापर्यंत येऊ लागलात, वसमतपर्यंत येऊ लागलात, तिथून एक 50 किलोमीटरच्या अंतरावर गिरगाव आहे. त्याकरता तिथं या एक मोठा भव्य मठ बी आहे, तिथं गुरुमहाराज बी राहतात असं म्हणून आम्हाला आमंत्रण देऊन गेले होते. शिवानी त्यांचं नाव आहे. आणि त्या शिवानीकडे मी जाताना तिथूनच त्याने एवढा भव्य स्वागत ते लेकरू आमचा त्या ठिकाणी केलं. त्या दिवसापासून त्यांच्या बेमारीच खतम झालेले, ते काहीच नाही. आणि तो गिरगावकर बालाजीराव प्रसन्न होऊन आता येऊन मी रथामध्ये जात असताना, गुरुजी आम्ही आलो, तो लेकरू बी आलेले, त्यांचे आई बी आलेले, आम्ही बी आलो, फार छान झाला बेटा म्हणून म्हटलं. नाही, अजून एक गोष्ट मला तुम्हाला सांगायचं आहे. म्हटलं काय सांगा. काय म्हणले, त्यांनी सुद्धा 200 पोती सिमेंट या ठिकाणी देण्याचा संकल्प त्या गिरगावकर बालाजीराव या ठिकाणी संकल्प केलेले आहेत. अजून काही भक्त काही संकल्प केले, त्यांच्या सगळ्यांचं नाव या ठिकाणी सांगणं अवघड आहे. कोणाला काही सेवा करायचं असेल तर आपले कार्यकर्ता ते तिथं त्या ठिकाणी बसा, त्या व्यक्तीला तुम्ही भेटा. कोणाला काही अर्पण करायचं असलं तर अर्पण करू शकता किंवा आपल्याजवळ येऊन संपर्क तुम्ही साधू शकता. सर्व मंडळी प्रसाद घेतल्याशिवाय राजेंद्र देवकते त्या कोणत्याला बसा, तिकडे राजेंद्र देवकते त्या ठिकाणी बसणार आहेत. अजून काही माता मंडळींना पादुका पोहोचला नसेल तर, ते पादुका कोणाकोणाला पोहोचला नसेल तर आपल्या शिवलिंगरावजी किंवा देवकते यांच्याकडे तुम्ही नाव द्या आणि तुम्हाला तुमच्यापर्यंत ते पादुका पोहोचतील एवढा अपेक्षा व्यक्त करतो. 2 शब्द या ठिकाणी विराम करो. प्रसाद घेऊन जावा सगळे. सांब जय नमः पार्वते शिव हर हर. आता
स्वामी